ऍक्शन। कोटी मराठा अंधाराला घाबरत नाही, अंधाराला घाबरत नाही, आभाळाची साथ आहे, पुन्हा पुढे झुकणार नाही, मराठ्यांची जात आहे। अहो मराठ्यांच्या डोक्यात काय चाललंय, कोणाच्या बापाला कळेनासं झालंय। ज्या राष्ट्रपिता या महाराष्ट्राचा उल्लेख मराठा म्हणून करत असेल तर महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपैकी किमान 35 ते 40% असणारा असा मराठा समाज लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरलेला आहे। आम्ही लाखोच्या संख्येने मोर्चा करतोय का, कशासाठी? याचं उत्तर हवं असेल तर ऐका। मला शिकायचंय, आम्हाला शिकायचंय, मोठ्या हुद्द्यावर जायचंय, पण माझ्या भाऊ-बहिणींना 90% मार्क्स मिळूनही मेडिकलला, इंजिनिअरला ऍडमिशन मिळत नाही, आणि मिळालंच ऍडमिशन केवढ्याला फी माहिती का? केवढ्याला फी? कसं करणार आमचा सामान्य मराठा बाप शिक्षण? सांगा ना कसं करणार? आणि हो संघर्ष करून शिक्षण घेतलंच तर आज माझा शिक्षित भाऊ घरी बसलाय, नोकरी नाही हो त्याला, काम नाही, धंदा नाही, पैसा नाही। याचं कारण काय? आरक्षण। कारण आरक्षण आम्हाला शिकवू देत नाही आणि बापाला दुष्काळ पिकवू देत नाही। माझा शेतकरी बांधव एवढा यातना संपत नाही। माझा शेतकरी बांधव काबाड कष्ट करतो, घाम गाळतो, काम करतो, त्याच्या त्या पिकाला कवडी माळ विकावं लागतं। भाजीला भाव नाही, बाजारात हमी भाव नाही, 12-12, 18-18 तास लोडशेडिंग चालते, बेरात्री अपरात्री जेव्हा वीज येते तर परत उठून जातो माझा शेतकरी बांधव। घराच्या मुलीचे लग्न येते, शेती गहाण ठेवावी लागते, आईला अंगावरचे दागिने मोडावे लागते। माझा शेतकरी बांधव अवघ्या 15,000च्या कर्जापायी आत्महत्या करतो। एक ना घटना घडून जाते आणि मग तमाम नेत्यांच्या गाड्या लागतं घरासमोर। या सरकारला एकदाच सांगते, आम्हाला सरसकट कर्जमाफी द्या, हमी भाव द्या। माझ्या शेतकरी बांधवांनो, आता खचून चालणार नाही, आता घाबरून चालणार नाही, आता घाबरवायला शिका। या सरकारला एकदाच टणकावून सांगते, हिशोबात राहा, कारण जागा झाला हा मराठा, एक झाला हा मराठा। तुम्हाला शिकवतो मातीसाठी, मरा आपल्या मातीसाठी, देशासाठी। एक मराठा, कोटी मराठा। धन्यवाद। धन्यवाद।